नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण थंबनेल बघितला असेल, एकदम बेसिक टू ॲडव्हान्समध्ये आज तुम्हाला डिझाईन सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही डिझाईन तर बघितली असेल, एकदम प्रोफेशनल डिझाईन आहे आजची। ही डिझाईन कशी बनवली, काय बनवली, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला आपण एक्सप्लेन करू सांगू या व्हिडिओमध्ये। फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ही डिझाईन कशी बनवली एकदम एक्सप्लेन करू सांगणार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, डिझाईन तर तुम्ही बघितले असेल, एकदम प्रोफेशनल डिझाईन आहे मित्रांनो आजची। एकदम फुल डिटेलमध्ये तुम्हाला आपण आज एक्सप्लेन करून सांगणार आहे डिझाईन कशी बनवली काय। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असे ट्रेंडिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तसेच मराठी ग्राफिक्स नावाची जी आपली स्वतःची ॲप आहे ती डाउनलोड करायला विसरू नका, कारण की जे आपण डिझाईन बघता याची जे काही PhD पाहिले ती डायरेक्ट तुम्हाला ॲपवरती भेटेल। त्याला काही पासवर्ड नाही आहे, तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून तुम्ही स्वतःसाठी यूज करू शकता। त्यामुळे आपली ॲप नक्की डाउनलोड करा। आणि आता ही डिझाईन कशी बनवली जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला बघू डिझाईन कशी बनवली। मित्रांनो, तुम्ही सर्वात पहिले डिझाईन बघू शकता, एकदम प्रोफेशनल डिझाइन आहे मित्रांनो आजची। आपण 2 डिझाइन बनवलेले आहे। आपण प्रत्येक फेस्टिवलच्या 3 किंवा 4 डिझाइन बनवत असतो। आपण आता 2 डिझाइन बनवलेले आहे। आता हा पहिली डिझाइन आहे, एकदम प्रोफेशनल डिझाइन आहे। आता हे बघू शकता मित्रांनो। व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले तुम्हाला एक सांगतो, आपल्या ॲपवरती आपण एक PhD पॅक बनवलेला आहे तुमच्यासाठी। त्या PhD पॅकमध्ये तुम्हाला 350+ लग्नपत्रिका भेटणार आहे। त्यानंतर बर्थडे पोस्टर, वेडिंग पोस्टर, उत्सवाचे पोस्टर आणि आपण जेवढे काही यूट्यूबला व्हिडिओ घेणार त्याचे जे PhD फाईल असणार ते तुमच्या या पॅकमध्ये ॲड होता राहणार। मित्रांनो, याचे जे काही प्राईस आहे फक्त आता सध्या 499 आहे। आता काही दिवसांना याची प्राईस वाढू शकतं, त्याच्यामुळे हा तुम्ही पॅक नक्की बाय करा। काही दिवसांनी प्राईस वाढायच्या नंतर तुम्हाला अफसोस होईल की आपण पॅक का नाही बाय केला। याच्यामध्ये काय कंटेंट आहे ते मी तुम्हाला दाखवतो। एकदम प्रोफेशनल ज्या ट्रेंडिंगला मार्केटमध्ये तुम्ही पत्रिका बघता मित्रांनो, त्या सर्व काही पत्रिका याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे तुम्हाला। 350+ पत्रिका आहे मित्रांनो। 64 GB डाटा आहे पुरा। 64 त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅलिग्राफी, त्यानंतर फॉन्ट सर्व काही अवेलेबल आहे बघा। अशा कॅलिग्राफी सर्व काही त्यामध्ये मटेरियल अवेलेबल आहे मित्रांनो। असं काही नाही आहे, हे PhD पॅक बनवलेलं आहे, पण जे कोरल यूज करते त्याच्यासाठी मटेरियल आहे मित्रांनो। कॅलिग्राफी, त्यानंतर कॅलिग्राफी फॉन्ट, त्यानंतर बरेच काही PNG खूप काही मटेरियल असणार आहे मित्रांनो। तर नक्की हा पॅक तुम्ही बाय करा। तर चला बघू डिझाईन कशी बनवली। डिझाईन बघू शकता मित्रांनो। आता आपण सर्वात पहिले पेज क्रिएट करून जातो, फाईलवर जातो, न्यू वरती जातो। इथून आपण एक पेज क्रिएट करून घेऊ। तर 4x5 विड्थ मी 4 ठेवले, हाईट 5 इंचेसमध्ये, रेझोल्यूशन 300 RGB, कलर क्रिएट। आपलं पेज जे आहे ते क्रिएट झालेलं आहे। आणि आता आपण काय करू, डायरेक्ट इकडून जे बॅकग्राऊंड आहे डायरेक्ट मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आणि इकडेच तुम्हाला सांगतो फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन करून। बघा, आता असं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतलं। मित्रांनो, आपलं बॅकग्राऊंड बघू शकता। आपल्या बॅकग्राऊंडमध्ये आपण 3-4 बॅकग्राऊंड आहेत बघा। आता आपण जे की बघा आता असे हे करून घेतले होते, याला जर आपण डबल ओपन केलं तर अजून बॅकग्राऊंड ओपन होतील। काय आपण एक बादल म्हणजे जे आपण स्मोक बोलतो तसं बरंच टाईपमध्ये आपण एक क्रिएट केलं तर ओके, स्काय दिसायसारखं असं क्रिएट केलं तर डायरेक्ट टेक्स्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो। टेक्स्ट दोन्ही सिलेक्ट करून घेऊ आपण, इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी आपल्या मेन डिझाईनवरती। बघा, आता इथं अलाइनमेंट करून घेऊ त्याला असं ओके। मित्रांनो, तुम्ही बघू शकाल आपण बॅकग्राऊंड आणि टेक्स्ट याचा कलर असा ठेवला आहे की एकदम प्रोफेशनल डिझाईन दिसते आपली। आता याचा कलर काय ठेवला ते मी एकदा तुम्हाला दाखवतो। हा इन्फिनिटी फॉन्ट आहे, बघू शकाल तुम्ही। हा टाईप करावा लागतो आपल्याला, सगळं काही तुम्हाला सांगतो। मी ते क्लिक करतो, एकदा कलर बघून घ्या। इथून डायरेक्ट कलर घेतला होता आणि त्याला काय काय इफेक्ट दिला ते बी चेक करून घ्या एकदा। बघा, त्याला आपण बिविल दिला। बिविलची सेटिंगचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला नंतर तुम्ही दुसरी एखादी डिझाईन बनवताना तुम्ही यूज करू शकाल। त्यानंतर आपण त्याला स्ट्रोक दिला होता, स्ट्रोकचा बी स्क्रीनशॉट काढून घ्या। त्यानंतर आपण त्याला ड्रॉप शॉट दिला होता। बस या 3 गोष्टी केल्या त्या आपण मित्रांनो त्याच्यामध्ये। त्याच्यात अनुसार आपण डिझाईन बनवली एकदम ओके। एवढं झालं तर राहिलेल्या गोष्टी मी इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो। जे आपले फ्लॅग PNG आहे त्याला मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो इकडं आणि इथं आपण अलाइनमेंट करून घेऊ। आता याला मी सर्वात खालच्या लेअरला टाकतो म्हणजे ते प्रॉपर दिसून थोडं वर घेऊ की डन। याच्यामध्ये आपण एक हे ॲड केलं बघा, एक लाईन जे की तुम्हाला गुगलला भेटून जाईल, ते बी इथं मी ॲड करतो। त्याच्यानंतर बघू शकाल तुम्ही आपण याच्यामध्ये कबूतरचे जे PNG आहे ते बी असे ॲड केलं, त्याला बी मी असं सिलेक्ट करतो सर्वाला आणि तिकडं आपण डायरेक्ट आपल्या मेन डिझाईनवरती ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ। सगळं काही मटेरियल जे मित्रांनो आपण गुगलवरूनच घेतो आणि कॅलिग्राफी सर्व काय आपल्याकडे सेव्ह आहे, त्यात आपल्या पॅकमध्ये तुम्हाला भेटून जातील। त्यामुळे आपला पॅक बाय करा मित्रांनो, खूप कामाचा असणार आहे तुम्हाला तो। बघा मित्रांनो, एकदम काहीच नाही आहे, आपण 5 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट आपली डिझाईन जी आहे ती
50% बनवलेलीच आहे. आता बघा परत जे आपण ब्लॅक कलरमध्ये घेतले होते त्याला मी आपण काय करतो, सिलेक्ट करून आपल्या मेन डिझाईनला जे आहे डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आणि तिकडे थोडंफार अलाइनमेंट करू त्याचं. ओके, आणि मी इथं करतो ड्रॉप, इथं करतो ड्रॉप, इकडे जातो, परत इथून मी करतो याला कंट्रोल झेड करू, याला करतो मी सिलेक्ट, इकडे करतो मी ड्रॅग अँड ड्रॉप आणि इथं ठेवू, असं आपण अलाइनमेंट करून घेऊ. ओके, बघा मित्रांनो एवढं झालं. आता थोडं साईडला घेतो मी याला मी थोडं साईडला घेऊ असं. ओके, प्रॉपर दिसते आता. बघा मित्रांनो याच्यामध्ये काहीच नाही, आपण 3-4 गोष्टी अशा ॲड केलेल्या आहेत. आपण बॅकग्राऊंड आणि जे आपला टेक्स्ट आहे हा असा ठेवलेला आहे की एकदम प्रोफेशनल डिझाईन दिसते आपली. त्यामुळे तुम्ही जेवढं होईल तेवढं थोडा विचार करा डिझाईन बनवताना, जेवढं होईल तेवढं बॅकग्राऊंड चेंज करून बघा तुम्हाला काय वाटतं. ओके, बघा आता निमित्त याला आपण फॉन्ट कोणता दिला ते बी सांगतो तुम्हाला. बघा जे वरची लाईन आहे याला आपण हिंड फॉन्ट दिला आहे मीडियममध्ये, ठीक आहे. त्याची जी साईज आहे थोडी मोठी करून घेतलेली आहे आणि खालच्यालाच हिंड देऊन बोल्ड दिला आहे, म्हणजे एकदम प्रॉपर दिसते आता. ओके, आता ते राहिलेलं जे टेक्स्ट आहे तो बी एकदम ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. त्यानंतर आपण एक लाल किल्ल्याची जे PNG घेतली होती त्याला बी आपल्या डिझाईनवर ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. बघू शकाल तुम्ही, बघा आपली डिझाईन एकदम प्रोफेशनल दिसते. त्यानंतर आपण जो माझा फोटो ॲड केला होता तो बी मी त्या ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. तर एकदा फोटो ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ, मग तुम्हाला एकदम सर्व काही एकदम डिटेलमध्ये सांगतो. बघा मित्रांनो एवढं झालं. आता तुम्ही जे लाईन बघितली असताल याला की बी आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. हे ड्रॉ कशी करायची ते बी सांगतो एक्सप्लेन करून, टेन्शन नका घेऊ, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो मी अशी. ओके, शुभेच्छुक जे नाव आहे आपलं त्याला मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. याच्यामध्ये जेवढे काही फॉन्ट यूज केले मित्रांनो एकदम नॉर्मल फॉन्ट आहेत, जे की एकदम बेसिक लेवलला आपण यूज करतो त्याच फॉन्ट यूज करून मी डिझाईन बनवली आहे आजची. याच्यामध्ये काय जास्त आपण कॅलिग्राफी वगैरे यूज केली नाही आहे, फक्त त्याचं कलर कॉम्बिनेशन याचं बॅकग्राऊंड असं यूज केलं की त्याचं डिझाईन आपलं एकदम प्रोफेशनल दिसते. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, जेवढे होईल तेवढे बॅकग्राऊंड चेंज करत राहा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल. बघा मित्रांनो आपली जे डिझाईन आहे ऑलमोस्ट झालेली आहे, काहीच केलं नाही आपण. याच्यामध्ये काय काय यूज केलं ते बी सांगतो आता एकदम डिटेलमध्ये, बघू शकाल. आपण याला काय करू, एक लेअरच्या खाली टाकू. बघा शुभेच्छुक नावाची जी लेअर आहे रेड कलरची त्याच्या खाली टाकतो. ओके मित्रांनो आपली डिझाईन जी आहे ते एकदम 10 मिनिटामध्ये आपण फायनल केली. याच्यामध्ये काय काय यूज केलं ते एकदम मी परत रिव्हिजन करून सांगतो तुम्हाला. बघू शकाल मित्रांनो याच्यामध्ये आपण एक तिरंगा घेतलेला आहे, ज्याला की थोडाफार आपण कॅमेराला फिल्टर दिलेला आहे, म्हणजे याचे व्हायब्रेस वाढून घेतलेले आहे. ओके, त्यानंतर आपण जे अशा लाईन टाकतो आपण डिझाईनमध्ये, त्या लाईन मी गुगलवरूनच घेतल्या होत्या, त्याला एकदम नॉर्मल म्हणजे हिंड फॉन्ट ठेवलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे स्वातंत्र्य नाव आहे हे आपण इन्फिनिटी फॉन्टमध्ये यूज केलेलं आहे. आता ते बी तुम्हाला सांगतो इन्फिनिटी फॉन्ट कसं यूज करायचा माहिती नसेल तर. आता बघा काय माझं नाव, आता मी इथं एक नाव हे करतो बघा. आज तुम्हाला जर नाव टाईप करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक कीवर्ड दाबावं लागणार, असा SVAA बघा, असं तुम्ही इन्फिनिटी फॉन्ट जे आहे तो टाईप करू शकता. याला जे काही इफेक्ट दिले ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. करतो डिलीट. आपली जे मित्रांनो 10 मिनिटामध्ये जे आपली डिझाईन आहे ती रेडी झालेली आहे. असेच तुम्ही डिझाईन बनवू शकता मित्रांनो. ताई आपण कमी टाईममध्ये डिझाईन बनवलेली आहे, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून तुम्हाला थोडंफार मी डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून सांगितलेलं आहे. मला तुम्ही या डिझाईनबद्दल तुमचे काही डाऊट असतील तर नक्की मेसेज करून सांगा मित्रांनो. आपला जो पॅक आहे तो बाय करा, तुमच्या खूप कामाचा असणार आहे, खूप हेल्प करेल डिझाईनमध्ये. मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो या डिझाईनची जी काही PhD फाईल आहे ती डायरेक्ट आपल्या ॲपवरती भेटणार आहे, त्याच्यामुळे ती ॲप डाउनलोड करा. ती फाईलला डाउनलोड करून तुम्ही यूज करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आले तुम्हाला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मी पर्सनली तुम्हाला रिप्लाय करेल. खाली नंबर बी दिसत असेल, याच्यावर तुम्ही डायरेक्ट कधी बी मला कॉल करू शकता. ओके,